हा आंबा कुठे कोकणात किंवा बाजार समितीत विक्रीसाठी नाही तर प्रक्रिया करण्याकरता नाशिक जवळच्या मोहाडी परिसरातल्या सह्याद्री फार्म मध्ये उतरवला जातोय। शासकीय कृषी विभागात असलेल्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत कुठल्याही नाशवंत मालावर प्रक्रिया केली जाते। सध्या आंब्याचा सीझन असल्यानं गुजरातमधून आलेला केशर, कोकणातला हापूस यांच्यावर प्रक्रिया सुरू आहे। रोज 250 टन आंबा इथे येतो, त्याची कापणी होते, त्याचा रस काढला जातो, त्याचं पॅकेजिंग करून मग निर्यात केली जाते। रत्नागिरी भागातून आंबा येतोय, काही प्रमाणामध्ये धारवाड पण सुद्धा आंबा आपण घेतोय। दुसरी गोष्ट फ्रेशसाठी आपण पेठ आणि खालचा जो गुजरातला लागून जो आपला भाग आहे त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा केशर आंबा आपल्याकडे तयार होतो। बाजारातली मागणी पाहून या आंब्याला -18 अंशांपेक्षा कमी तापमानात गोठवून युरोपच्या बाजारात विकलं जातं। त्यामुळं नाशवंत आंब्याला पुढच्या सीझनपर्यंत टिकवणं शक्य होतंय। गेल्या वर्षी गल्फमध्ये 5000 टन प्रक्रिया केलेला आंबा निर्यात केला गेला। यावर्षी 10,000 टन निर्यातीचं लक्ष्य आहे। मागच्या वर्षी आंबा आम्ही जवळजवळ आपल्या फ्रेश मार्केटसाठी साधारण 1000 टन आम्ही हाताळणी केली आणि प्रोसेसिंगमध्ये साधारण 5000 टन हाताळणी केली। यावर्षी ते जवळजवळ डबल होण्याचं एकंदरीत उद्दिष्ट आहे। 2000 टनापर्यंत फ्रेश आणि 10,000 टनापर्यंत प्रोसेसिंगसाठी। आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी करार करून बराचसा आंबा नाशिक आणि नाशिक बाहेरच्या जिल्ह्यातून देखील त्यांनी एकत्रित करून इथे त्याच्यावर प्रक्रिया करून पॅकेजिंग, एक्सपोर्टसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सुविधा इथं उपलब्ध असल्यामुळे त्यांनी हा करून एक्सपोर्ट करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे। निश्चितचपणे शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग याच्यात अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांच्या नाशवंत मालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक विभागात अशी प्रक्रिया केंद्र उभारणं गरजेचं आहे। कोकणात आंब्यासाठी नाशिकमध्ये डाळिंब, द्राक्ष यांच्यासाठी अशी केंद्र उभारल्यास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळू शकतो। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।